तर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी म्हणायला लागेल. कारण जिथं मालकाचं इज्जतीचा प्रश्न आहे किंवा मालकाला ज्यावेळेस अडचण येते त्या एक टाइम असा आहे की बाबा पैऱ्याला सुद्धा अडचण येते तिथं रायफल राहतो का तर राहतोच. आणि मला वाटते माळशिरसचं मैदान ती पण माळशिरसचं मैदान पैऱ्याला लोकांनी म्हणजे एक प्रकारे नाकारलं पण त्या मैदानात एवढं त्यांनी करून ठेवलं. काय सांगचाल? काय होतंय आपला बैल एक तर आपण काढतो महिन्यातनं 2 वेळा आणि लोक काय करतात महिन्यात 4-4 5-5 वेळा पळतात. त्यामुळे आता आपण आज गुलाल केला तर आपण डायरेक्ट कधी पळणार तुम्हाला सांगतो 16-17 तारखेला जे मैदान पडेल त्यालाच पळणार. लोकांना काय असं वाटतं यायला बैल उजेडत नाही ह्यांचं काय होतंय 4 दिवसाला पळतात त्यामुळे ह्यांची बैल कंटिन्यू काय होतं की राहतात म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही आमची बैल राहतात पण तसं काय नाही. हे बैल आपला कंटिन्यू गुलालातच राहतो. गेल्या वेळेला पण आपण माळशिरसला पळालो 16 तारखेला त्याच्या आज बैल पळाला कंटिन्यू बैल गुलालात असतोच. माळशिरसला काय झालं नक्की? म्हणजे पायऱ्याचं म्हणताय का? पायऱ्याचं काय नाही आम्ही अचानक ठरवलं म्हणजे आम्ही ऍक्च्युली पळणार नव्हतो का तर बैलाला पायऱ्या नव्हतात म्हणजे आम्ही काय बघितलंच नाही. थोडं मी पण बाहेर असतो आणि पोरांनी पण काही चापत नाही किंवा कोणावर पळायचं काय पळायचं. आणि अचानक 2 दिवस अगोदर आम्ही फोन करायला चालू केलं की बाबा पायरा कुठला मोकळा आहे. बैल कुठली तेवढी म्हणजे टॉपची कुठली मोकळीच नव्हती. मग नंतर आपले ते योगेश भोसले त्यांना फोन केला मी रात्रीचं मला वाटतं 9:30 वाजता आदल्याशी फोन केला की बैल कुठला मोकळा आहे का तर ते रुद्र नाही का आपल्या त्रिशूरवर पळायला तो बैल मोकळा होता. तो आणि तो बिंदूरचा बैल आपला नंद्या लुंगीचा नांद्या त्यावेळेला ते रात्रीच आमचे पायरे झाले त्याचे फायनल. मित्रांनो कसं आहे बैल 2 महिन्यात 2 वेळाच काढते ती आणि कसं होतं आणि काढल्या की गुलाला राहतोय नाहीतर रोज ठेवून काय करायचं रोज मार गाठाला खाऊन सेमीला मार खाण्यापेक्षा 2 आणि ती पण म्हणजे बैल जर कंटिन्यू काढला तर काय अडचण आहे का? अडचण काहीच नाही पण आपली पहिल्यापासून त्याला सवय ठेवलेली की महिन्यात 2 वेळाच पळायचं त्यानं. म्हणजे एक आमचा एक असा विषय की बाबा बैल पळाला तर गुलालातच राहायला पाहिजे. असं कंटिन्यू आज पळालाय गटाला मार खाल्लाय परत 4 दिवसांना कुठल्या तरी बैलाबरोबर गुलालात राहिलाय ती सवय आपल्याला नाहीये. पळाला तर आपला गुलालात राहायलाच पाहिजे बैल. सिकंदरच काय झालं? सिकंदर पब्लिकनं लागलेली गाडी बकासूर आणि चिमणे ही त्याच्याच सेमीमध्ये होती. कडन गाडी 3 नंबरला उतरली. 3 नंबरला उतरले म्हणजे सिकंदर पण त्याच्या पावला पाऊल ठेवलाय बरं का. म्हणजे जिथं वाटतं ना बाबा वाजताच आपला कमी म्हणजे थोडा सेमीला समजा टाकाटाकी झाली काय तिथं सिकंदर म्हणतो मी थांबा मी बघतो. ऍक्च्युली काय आहे ते आमचा बैल हा देव आहे. रायफल म्हणजे देव आहे आमच्यासाठी आणि देवाच्या कडेला बांधायला येतो म्हणजे त्याचा अन्याय गुण घेतलाय त्यानं. जे रायफल करत होता मोठ्या मैदानात राहायचा तोही राहायला लागलाय मोठ्या मैदानामध्ये. आजचं कसं नियोजन केलं सिकंदरचं काय? सिकंदरचं आता आपलं ते कसं जगदीश बापूंचं ओंकार मिसळचं आपलं कसं घरच्या संबंधित कधी आम्ही त्यांना फोन केला बैल नाही म्हणू शकत नाही त्यांना आम्ही त्यांचा फोन आम्हाला आला तर आम्ही कधी यांना नाही म्हणत मग ते आमचा बैल कमी पळू किंवा त्यांचा बैल कमी पळू. त्यांना तुम्ही म्हणलेलं पिस्टनची रायफलची गाडी हाणायची का ते म्हणले नाही जरा बैल आमचा सुरळीत लागू दे मग ती गाडी आपण हाणू म्हणून. रायफलचं मला वाटतं आजपर्यंत त्यांना मान कधी खाली पाडून दिलं नाही. त्यानं कधी पण म्हणजे जसा पळतोय तसा बैल त्यांना नाही कधी मला असं नाराज केलंच नाही बैलानं कधीच. आणि तो असला की मैदानात 99% तर असं वाटतं की नाही 100% आपला गुलाल आहेच म्हणजे गुलाल आपल्या माथ्याला लावणारच बैल. शेट तुमचा मेन बिझनेस काय म्हणजे तुम्ही लक्ष बैलाकडे देता 2 दिवस म्हणजे महिन्यातनं 2 दिवस असते मैदान नाहीतर आज मला वाटतं आज सेमीला आलता तुम्ही? हा सेमीला आलो. आपलं हॉटेल पण आहे आणि बिल्डिंगचं वगैरे आहे आपलं स्वतःच आपले स्कीम वगैरे येतं. आता बैलावर कोण साथीदार कोण असते? सगळी पोरं असतात त्यांचं सगळं म्हणजे सगळं त्यांना श्रेय दिलं पाहिजे खरं आपल्यापेक्षा ते करणारे धरणारे तीच आहे सगळी. बाकीचं नियोजन आम्हाला दाई मंगेश हे ओंकार बाकी पोरं असतात सगळे. पण जर समजा कंटिन्यू जर तुम्हाला नियोजन मैदानात कसं 15 दिवसात मैदानात काढतात म्हणजे कधी कधी मैदान पडलेलं कधी कधी माहित पण नसते कधी कुठे नसतं माहिती. मग त्यावेळेला पोराला विचारायचं आहे का कुठलं मैदान 8-15 दिवसानं मग ते पाठवतात बॅनर मग करतो नियोजन तसं. मग कुठे जर सगळ्याच पहिलं झाल्यामुळे परत आपल्याला वाटतं की हा मग त्यावेळेला असं वाटतं याला खरंच आपल्याला एवढा बैल आपला मोठा आहे तरी आपल्याला पायरा कसा भेटत नाही असं होतं कधी कधी. मग घेताना रायफल कितीला घेतला होता तुम्ही? 2021 ला बैल घेतला आपण 7,51,000 घेतला वाणीवाडीतून दादा जगताप यांच्याकडनं. ती पण माणसं चांगली त्यांची. 2000 कितीला घेतला? 21 ला 2021 आदत होता त्यावेळेला. आताच होता पण बैलानं मला वाटतंय असं बैल आज साधा ते तरी पण बैल तेवढाच पळतोय. महत्वाची ती गोष्ट आहे. सिकंदरचं काय सांगचाल? सिकंदर ऍक्च्युली आमच्या पाहुण्याकडनंच घेतलेला आहे आणि रोहित निकम सिकंदर यांच्या पार्टनरशिप मधला बैल येतो आणि त्याचा पळा आवडला आपल्याला. गटाला लय पळायचा सिकंदर आणि सीमीला टाकाटाकीत मार खायचा ते आपलं लक्ष होतंच मला त्याच्यावरती. मी शब्द टाकला ते पण नाही बोलले नाही. काय सांगचाल बैलाविषयी काय सांगचाल? बैलाबद्दल बोलणं एवढं कमीच आहे. आम्हाला टेन्शन होतं बैलाला परवा लागलेलं त्याच आम्हाला हे होतं म्हणजे लागून सुद्धा एवढा आमचा बैल पळाला त्यात. हा म्हणजे डोळ्यात पाणी यायचं पोरांच्या सगळ्या म्हणजे ती सगळ्यात आमची म्हणजे बैलाने करून दाखवलं की तुम्ही म्हणजे नाराज होऊ नका. त्यातनं आम्हाला आनंद आहे. मला वाटतंय मी पहिली बाईट घेतलेली तेव्हापासून हे माणूस सांगाय
काय हो, एवढं कष्ट घेतय तिथं म्हणजे बैल नाव ठेवतोय. ठेवतोय नाव ठेवतोय तिथं. जिथं कष्ट आहे तिथं पोरांचं तिथं नाव ठेवतोय. हम्म. त्याचा काही विषय नाही. आणि जाईल तिथं महिन्यात 2 वेळा गुलाला आहेच. बैल काढला की गुलाला तर आहेच. हम्म. आम्ही काय लय दाट पळवत नाही दुसऱ्यांसारखं, पण जाईल त्या मैदानात गुलाला आहे. शेट विषय काय सांग शेट काय राजा माणूस, हम्म. त्यांचा काय विषयच नाही. मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताचा आणि त्याचा शिष्य तेवढ्या ताकदीनं मित्रांनो हे दोन्ही बैल म्हणजे कसं होतं कुठंतरी म्हणायला लागेल एक पुण्य की 2 बैल दावणीला दोन्ही पण पळणारे एक शेटचं कुठंतरी पुण्य त्या तुम्हाला म्हणजे पहिल्या जन्मातलं काहीतरी म्हणायला लागेल तसं. हा तसं काय आपल्यापेक्षा आई वडिलांचा महत्वाचा आशीर्वाद आहे आपल्याला. त्यांचे सगळ्यांची पुण्य म्हणून चाललंय सर्व. ओके चला मित्रांनो धन्यवाद.